काल आम्हाला महालक्ष्म्यांचं दर्शन घ्यायला जायचं होतं, पण झालं असं, की रोशनचा कॉल आला आणि तो बोलला, की "आपण लवकर जाऊया, तर तू रेडी होऊन राहशील." कारण त्याला माहिती आहे साडी नेसायला वेळ लागते, म्हणून तो बोलला, की "तू रेडी होऊन राहा, मी येतच आहे." तो बोलला होता, की "मी 7 वाजेपर्यंत येते." पण त्याला खूप लेट झालं, कारण पाऊस एकदम अचानक सुरू झाला होता. आम्ही दोघं पण रेडी झालो होतो, पण पाऊस थांबतच नव्हता आणि जोरात पाऊस होता. त्यामुळे मग आम्ही जाणं कॅन्सल केलं आणि मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ओटी भरणार होते. पण पावसामुळे मला जायला नाही मिळालं. सकाळी-सकाळी आईचा कॉल आला आणि आई बोलली, की "तू ओटी भरली होती का काल?" मी बोलले, की "नाही, भरणंच नाही झालं." तर आई बोलली, की "एक काम कर, तू येऊन जा घरी, आपण दोघी जाऊया आणि ओटी भरून देऊया." मी बोलले, की "ठीक आहे." तसं पण सर्व रेडीच आहे ओटीचं. मग मी रोशनला बोलले, की "एक काम कर, मला आईकडे सोडून दे." कारण माझी गाडी आईकडेच होतं. त्यामुळे मग मी त्याच्याच सोबत आली आईकडे. मी, आई, काजलची आई, मोठी आई आम्ही तिघी पण महालक्ष्म्यांचं दर्शन करायला गेलो आणि फायनली मला ओटी भरायला मिळाली आणि मी ओटी भरली. मला खूप छान वाटत होतं, कारण मला असं वाटत होतं, की माझं यावर्षी ओटी भरणं राहते की काय, पण फायनली ते पूर्ण झालं आणि त्यानंतर मग मी महालक्ष्म्यांना नमस्कार केला. खूप नशीबवान राहतात त्यांना महालक्ष्म्यांचा प्रसाद मिळतो. मला महालक्ष्म्यांचा प्रसाद मिळाला. तर अशा होत्या आजच्या काही घडामोडी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.